मंडळी आपला सराव शुभारंभ सोहळा आणि वाद्यपूजन सोहळा आज संपन्न झालेला आहे, आज 5 तारीख. आणि चला आपण आता हा पहिला आपला मित्र याला आपण विचारू की कसा वाटला. अरे म्हणजे एवढा सराव शुभारंभ चालू हे करून काय मित्र काय बोलणार आहे. थोडं साईडला पब्लिक जास्त आहे. बाजूला या. इकडे 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 हायलाइट होतोय. लाइट दिख रहा है ना भाऊ, उधर हाईलाइट हो रहा है, इधर नहीं होगा भाऊ. बोलताना काय वर खाली झालं माफी मागावी. माफी मागतो. आणि काय बोलायचं, काय विचार वापस विचार. अरे म्हणजे सराव शुभारंभ आणि वाद्यपूजन सोहळा कसा वाटला. म्हणजे असं खूप छान वाटलं आम्हाला. आपला पालघर जिल्हा माझ्या पहिल्यांदा असं केलंय, बाहेरच्या पथक आलेत. तुम्ही पण आहे इकडे, तुम्ही पण या. बाहेरच्या पथक आलेत, कम से कम 9 पथक आलेत आणि पोरांची संख्या तुम्ही बघू शकता. ही आपल्या पोरांची संख्या बाहेरच्या आणि आपल्या इकडच्या. धन्यवाद इकडे आल्याबद्दल. आणि आमचे छोटे वादक 2 शब्द बोलायचं. काय बोलू आता. तुला कसं काय वाटलं. खूप एकदम काय बोलू आता, शब्दच नाही येत. एवढं चांगलं शब्द कार वाटलं, येत नाही ना कार. एवढं चांगलं पैकी झालं सगळं. मज्जा आली खूप. मी ढोल पण वाजवला पहिले आणि नंतर ध्वज पण वाजवला. आणि ताशा कोण वाजवेल मग. ताशा आता बघूया, आम्ही शिकेल तेव्हा वाजवू. आता तुम्हाला आमच्या दुसऱ्या प्रमुखांकडे घेऊन आपण आता लवकर लवकर ना, खूप टाइम आपल्याकडे. आपण दादा पथक प्रमुखांना विचारूया. तुम्हाला आजचा सराव शुभारंभ कसा वाटला. खूप सुंदर. अचानक केलेला हा आमचे जे वादक आहेत त्यांनी अचानक जो प्रयत्न केला आणि त्यातून जे एवढं मोठं घडलंय, आम्ही स्वतःच खूप शॉक आहेत या कार्यक्रमामधून. खूप छान, खूप तयारी मित्र पथक आणि वादकांनी केली, खूप मेहनत केली. सर्वांचे अभिनंदन. आपण आता दुसरं मानकरी बाबू आहे बाबू यांना विचार, तुम्हाला कसं वाटलं. दर्शन ठाकूर. सुंदर होतं. पहिलं वर्ष होतं आमचं म्हणजे सगळ्या पथकांना बिंदास बोलायचं. वाद्यपूजन सोहळ्याचं पहिलं वर्ष होतं. सर्वांना इन्व्हिटेशन दिलेलं. पालघर, विरार, बोईसर, डहाणू, मालाड, गोरेगाव. खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. 70 ते 80 वादक आमच्या वादनात जॉईन झाले. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. पुढच्या वर्ष आमचं 10वं वर्ष आहे. पुन्हा ह्याच जोशात आम्ही तुम्हाला भेटू. नक्कीच. आपण आता दुसऱ्या पथक प्रमुखाकडे जाऊया. आता तुम्हाला दुसरा काय तो बिझी आहे भाऊ, बिझी आहे तो. शिवाय घालेल, बिझी आहे ते. शिवाय घालेल. पण आता आपण ह्यांना विचारूया. हे तुम्हाला माईक माझ्याकडे. ढोल प्रमुख आहेत. हे आपले ढोल प्रमुख आहेत. हे आमचे छोटा चेतन उर्फ अनिकेत राजपाटकर. आमचं हे पहिलं वर्ष होतं. आम्हाला कोण बघणार मग. हे आमचा पहिला वर्ष होता. आम्हालाही माहिती नव्हतं की आम्ही कसं मॅनेज करणार, काय करणार. आम्हालाही धाकधूक होती. पण चांगल्यापणाने कोणाची गैरसोय न होता आम्ही हे इव्हेंट सक्सेसफुल केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही आम्हाला स्टे ट्यून राहा आणि पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच वेळेस तुम्ही नक्की या. आपण आता दादाकडे जाऊया. सांगा 2 शब्द. आम्ही आज 25 ताशे लावले. 25 वन साइड. आमचे कान आता ऐकायला नाही येत आहेत. फुल धमाल. हे ताशे 2 ताशे फाटले. 14 गाडीचं उद्घाटन केला. एवढा काय सांगू भावांनो. लाईक अँड फॉलो. आता दुर्वेश दादाकडे जाऊया. लाईक अँड फॉलो गाईस. दादा कसं वाटलं तुम्हाला? रिपोर्टिंग सिद्धेश करो. माझा पहिला वर्ष मी हा वाद्यपूजन अटेंड करत आहे. मला खूपच धमाल आणि खूपच एन्जॉयमेंट केलेली आहे मी. आता आपण दुसरीकडे जाऊया. आता कोणाला आपण शोधूया. चला आपला वादक आहे. आपण एकदम भारी उत्कृष्ट वाजवतो. तर याला पण आपण विचारूया कसं वाटलं. मॅडम पण आहे. मॅडम पहिला मोठा वाद्यपूजन होता जो एकदम सक्सेसफुल बोलतात की एकदम गाजवलावाले झाले आहेत. तर इकडे तर आम्ही मजा घेतला. आता तुम्ही लोकांना पण विचारू शकतात कसं मजाला. आमचा अनिकेत आता आपण आमचे जुने एक लीड एक. आता अरे दादा, अरे 2 शब्द दादा, 2 शब्द. आपण घेतो ना दुसरा लीड वाला इकडे. हा दुसरा लीड वाला आहे. आमचे मेल आणि फिमेल लीड वाला भेटावतो. बोला. एक माईक पकड, एक माईक पकड. बोला. काय बोलायचं. हॅलो. अरे तुम्हाला कसं वाटलं आणि आम्हाला खूप मजा आली. क्राऊड बघून अजून मनाला शांती भेटली की सराव शुभारंभ खूप छान झाला आमचा. बोला ना. आजची जी काही तयारी आहे ती ह्या सर्व वादकांनीच केलेली आहे आणि त्यांचं उत्सुकता पाहून आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे. आम्ही पण त्या आनंदात सामील होऊन आज वादन केलेलं आहे. खूप बरं वाटलं. नवीन लीड वाली तयार होते. तुम्ही सांगा थोडं. नाही काय मी लीडवाली नाहीये. नवीन बोलणे तयार होते. अरे नवीन काय
मी काय बोलू आता याच्यात? अरे म्हणजे तुला कसं वाटलं, नियोजन कसं वाटलं, आणि एवढी बाहेरची पथकं जेव्हा आली ते पाहून आणि त्यांच्यासोबत वादन करताना तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं, बाहेरचे लोक आले, आमचा प्रोग्राम एकदम भारी झाला आणि वादन एक नंबर झालंय. बस एवढंच बोलायचं. आता आपण आहे ना जे बाहेरची पथकं आली आहेत त्याच्यातून एका कोणाला तरी बघूया आणि त्यांना आपण त्यांचं मनोगत बघूया. तर मित्र, काय नाही. अरे युगात जा. सगळे पळत आहेत. आता आपण बघूया कोणाला तरी. अरे हा ये. आज ह्याने एकदम भारी ताशा वाजवला, हा खूप छान वाजवला, आम्हाला सर्वांना खूप आवडला. तर मित्र, हा जो वाद्यपूजन सोहळा आणि सराव शुभारंभ झाला तो तुला कसा वाटला? छान वाटला. म्हणजे खूप पुढच्या 10 वर्ष आहेत हा, माध्यमिक 9वं वर्ष. तर चांगलं वाटलं. म्हणजे ढोल वगैरे संख्या होती चांगली, चांगलं वाटलं. आणि हा आपला यांनी जो ताशा वाजवलाय तो भाई एकदम कडक, मला तर खूप आवडला आणि सगळ्यांनाच आवडला असेल. आपण आता कोणाला तरी पकडूया दादाला. हा हे दादा, अरे ये. आपण तर दादा कोणता पथक तुम्ही आलाय? हिंदू गर्जना. आणि तुला कसं वाटलं हा जो खूप छान वाटलं, आणि खूप मस्त झाला आणि खूप चांगला सराव होता आपला सर्वांचा आणि चांगली सुरुवात झाली आज आपली आणि असंच आपली सुरुवात चांगली त्यांच्या पण पेजला जाऊन फॉलो करा, हिंदू गर्जना. आणि दादा तुझं नाव काय? विघ्नेश मर्दे. विघ्नेश मर्दे. तर मंडळी, आपण आता कोणी यायला घाबरत आहेत, पण हा आता हिंमत करून आलाय. चला आपण आता दुसऱ्या दादाकडे जाऊया. ये काय नाही या आपलंच आहे. आपण कोणा तरी पकडूया. हा आपला भावेचा दादा. अरे दादा ये. दादा कोणत्या पद्धतीने आपण? हिंदू गर्जना. आणि नाव काय दादा आपलं? पराग मर्दे. मर्दे. तर तुला कसं वाटलं हे जे नियोजन झालेलं आणि आपल्या पथकात आपण याच्यात वादन करून जो सराव शुभारंभ सोहळा झाला त्याला कसं वाटलं तुला? नियोजन तर एकदम भारी होतं. म्हणजे तुम्ही केलेलं वरचं मंडप वगैरे बराच खर्च केलेला दिसतो आणि मेहनत तो खूप पोरांची दिसते आणि वादन एकदम चांगलं वाटलं, कारण तुम्ही पारंपरिक हात घेतले मला खूप आवडले. असं पारंपरिक हात म्हणजे कसं सर्व पथकात वाजवले जातात, त्याच्यामुळे कसं कॅचअप करायला आणि तुमचे पॅटर्न पण खूप चांगले वाटले. थँक्यू दादा. पुढच्या वर्षी पण नियोजन असं होतं, आम्हाला बोलवतील अशी आशा बाळगतो. हो आम्ही नक्की येऊ. नक्कीच दादा. आणि खूप आनंद वाटला आणि वादन पण एकदम चांगलं झालं. थँक्यू. आता आपण कोणाला पकडूया? पकडा पाहिजे, इकडे आपण आता कोणाला तरी बघूया. हा. हे आमचे लीड वादक. हा, हे आता नवीन लीड वादक म्हणजे नवीन ना जुने लीड वादक आहे. जुने. सॉरी. अरे त्यांचे दोन शब्द पण आहे का? माफ करा. एकदम चांगला बोलला पाहिजे असं. हा. हे तुला कसं हे वाटलं? नाही. हे नियोजन जे आपण तुम्हीच केलेलं, आपण सगळ्यांनी. खूप मजा आली आहे मला आणि पुढच्या वर्षी पण आपण असंच एक गाजवून एकदम याच्याहून पण मोठं आपण गाजवून आहे ना करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सज्ज राहा. धन्यवाद. हा, आता आपण भावेश दादाकडे जाऊया. भावेश दादा आपले ताशावादक, लीड ताशावादक आहेत आपले. तर यांना आपण विचारूया यांना कसं वाटलं. खरं तर मी एक वादक आहे, नाही लीड नाही तर्री मास्टर नाही काय, मी एक वादक आहे. मी वादकाच्या हिशोबाने पथकाला जेवढं देऊ शकतो तेवढं दिलं आहे. आनंद आहे आणि हे जे आम्ही केलं होतं, जे सगळ्या वादकांनी, शिवगंधराच्या वादकांनी जेवढं पण मेहनत घेतली होती, पावसाला ओलांडून प्रयत्न, मेहनत, चिखल जे पण सगळं पार करून, काटे वगैरे सगळं पार करून जे आल्यात आणि जेवढे पाहुणे वादक आलेले ते बघून खूप समाधान वाटलं. जेवढा पण आमचा थकवा होता 4, 5, 6, 8 दिवसाचा सगळं निघून गेलाय आणि खूप मजा आली. धमाल. आपण ह्या मित्राला विचारूया की कसं वाटलं याला. एकदम मस्त भाई. मी तर बोलतो सगळ्यांना हा ढोलताशाचा छंद असलाच पाहिजे. एकदा तरी लाईफ मध्ये एक्सपिरियन्स केला पाहिजे की ढोलताशा काय आहे. जे लोक बोलतात ना तुम्ही काय टाइम वेस्ट करता, तुम्ही एकदा येऊन बघा, तुम्हाला कळणार ढोलताशा काय आहे. अरे भाई धन्यवाद. आता आपण आता तुम्हाला खतरो से खेळला दिखा. तुम्हाला 4 शिवाय काय भेटतील, पण तुम्हाला भेटवतो इकडे. हॅलो. आजच्या कार्यक्रमामध्ये 2 शब्द. खूप छान झाला. अपेक्षा नव्हती त्यापेक्षा पण एकदम खूप काय बोलतो मोठा आणि खूप चांगला झाला. ज्यांनी मेहनत केली आहे आणि ज्यांनी नाही मेहनत केली आहे त्यांचे पण खूप आभार. शिवगंधर्व परिवार तुमच्या सदैव पाठीची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे ताई, आपण ताईला विचारूया. अरे ताई,
आतमध्ये आतमध्ये आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? बोल विचार. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? सगळ्यात पहिले तर मला खूप प्राऊड फील होत आहे की म्हणजे एकदम लहान लहान होते तेव्हा हे सगळ्यांनी पथक जॉईन केलेलं आणि आज इतक्या उत्साहाने स्वतः सगळी जबाबदारी घेतली. इन्व्हिटेशन देण्यापासून मंडपाचं काम कुठपर्यंत चाललंय. इतका भयंकर पाऊस होता की वाटलं पण नव्हतं वाद्यपूजन होईल म्हणजे त्याच वेळेत होईल किंवा इतकं छान होईल. मी स्वतः वादन नाही करत आहे गेले 1 वर्षापासून, पण मी त्या सगळ्या फिलिंग्स फील करू शकते आणि मला वाटते वादन करणारच माणूस त्या गोष्टी फील करू शकतो असं नाहीये. जो माणूस बघतो तो माणूसही त्या गोष्टी फील करतो. फक्त एवढीच इच्छा आहे येणारं पुढचं वर्ष आमचं 10वं असेल आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत त्या गोष्टीसाठी की आम्ही 10व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. आमची 30 जुनी मुलं अजूनही आमच्या सोबत आहेत याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतोय. अशा सोबत राहा, एकत्र राहा, पथकाला अजून खूप पुढे न्यायचंय. जबाबदारी तुमची आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे ते पूर्ण करालच. तेवढे सगळे हुशार आहेतच. तू बाजूला होता आता कोणाला बघू? एक कार्यक्रमानंतरचे महिन्यात दाखवतो तुम्हाला इकडे. ते आम्ही झाडू मारतोय. हेच दाखवतो ना मग. एक कार्यक्रम थांब दादा बाजू यार. एक कार्यक्रम संपल्यानंतरचे महिन्यात हे बघा झाडू मारतायत. हे एवढं साड्या बिड्या घालून आलेत तर यांचं बघा कामामध्ये थोडं पण कमी नाही. पूर्णपणे काम यायला पाहिजे. आणि तुम्हाला एक दाखवतो. ही साक्षी आणि हिच्या दुसरं अजून एक नाव आहे पण आम्ही इकडे नाही बोलू शकत. तुम्हाला सांगा कसा वाटला कार्यक्रम? खूप सुंदर वाटलं. म्हणजे विचार नव्हता केला कधी इतकं मोठं होणार आणि इतकी मेहनत घेतली आहे ते म्हणजे इमोशन्स व्यक्त नाही करू शकत. खूप सुंदर होतं, खूप भारी. पावसाने खूप जास्त साथ दिली आहे म्हणजे तेवढ्या वेळात खरंच पाऊस नाही आला आणि आता सगळं झालंय. पाऊस पडतोय, लाईट पण गेली. आणि सत्यानाश झाला. आता बोला. खूप सुंदर झालं. जे मनापासून बाईक देत नाही म्हणून त्यांच्या लाईट झाली नाही असं काही नाहीये. खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि खूप खूप मनापासून खूप आनंद झाला. नवीन आता कोणी नवीन जे बघतील त्यांनी या आमच्या पथकात सहभागी व्हा. खूप आम्ही आतुरतेने वाट बघतो की कोणी अजून जॉईन होईल. आम्ही खूप चांगल्या रीते त्यांना पण एकत्र घेऊन जाऊया पुढे. हे बघा हे दोघी बहिणी आहेत. कुठे गेले? इकडे इकडे. हे दोघी बहिणी आहेत. हे वाजवतात कमी भांडतात जास्त. आता पण वाजवताना नाही प्रेम नाही. आम्ही बघितलं आम्ही प्रेम नाही काय दुश्मनी. तुम्हाला कसं वाटलं? मजा आली मला. तिकडे ना मी काय मजा आली मला. ते लाईट जास्त येत आहे. तुला कसं वाटलं असं? खूप आवडलं मला. अजून काय बोलू? आणि सगळ्यांनी मस्त सगळ्यांनी एक साथ जुळून मिळून काम केले. बरं वाटलं जरासा. आणि ही ऍक्च्युली थोडीशी कामचोर आहे पण घरी पटकत नाही. हा थँक्यू ताई. मम्मीला दाखवा.